अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनिता शोमध्ये तुमचे स्वागत. स्टार्ट करूयात वोकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 20 मराठी शब्द इंग्रजीतून. तर पहिला शब्द आहे अवाढ्य म्हणजे ह्यूज किंवा जायंट. अवाढ्य, ह्यूज किंवा जायंट. नेक्स्ट आहे अवाढ्यपणा म्हणजे इमेन्सिटी. अवाढ्यपणा म्हणजे इमेन्सिटी. नेक्स्ट आहे घुसमट. कधी कधी म्हणतो ना, खूप असा धूर वगैरे झाला तर आपण म्हणतो ना, माझी घुसमट होते. किंवा काही वेळेला आपल्याला बोलायचं असतं आणि आपण ते बोलू शकत नाही, तेव्हा सुद्धा आपली अशी घुसमट होते. तर घुसमट म्हणजे सफोकेशन. घुसमट, सफोकेशन. पुढचा शब्द आहे घुसमटणे म्हणजे टू बी सफोकेटिंग. श्वास घुसमटतो. ठीक आहे. घुसमटणे म्हणजे टू बी सफोकेटिंग. पुढचा शब्द आहे टोक म्हणजे एक्स्ट्रीम किंवा पॉइंट किंवा एंड. ठीक आहे. टोक म्हणजे एक्स्ट्रीम किंवा पॉइंट किंवा एंड. नेक्स्ट आहे एका टोकास म्हणजे ॲट वन एक्स्ट्रीम. एका टोकास म्हणजे ॲट वन एक्स्ट्रीम. नेक्स्ट आहे दुसऱ्या टोकास. दुसऱ्या टोकास म्हणजे ॲट द अदर एक्स्ट्रीम. ठीक आहे. दुसऱ्या टोकास ॲट द अदर एक्स्ट्रीम. पुढचा शब्द आहे रक्त म्हणजे ब्लड. रक्त, ब्लड. नेक्स्ट आहे रक्तहीनता किंवा रक्ताची कमतरता. त्याला म्हणतात अनेमिया. ठीक आहे. रक्तहीनता किंवा रक्ताची कमतरता म्हणजे अनेमिया. पुढचा शब्द आहे रक्तस्त्राव म्हणजे ब्लीडिंग. काही वेळेला आपण हॅमरेज असा शब्दसुद्धा वापरतो. शरीरातील आतल्या भागात आपण म्हणतो ना, ब्रेन हॅमरेज झालं किंवा तिला हॅमरेज झालं, चक्कर आली. सो हॅमरेज म्हणजे सुद्धा रक्तस्त्राव असतो. ठीक आहे. शरीरातील भागातला. सो रक्तस्त्राव, ब्लीडिंग. पुढचा शब्द आहे रक्ताचे नाते म्हणजे ब्लड रिलेशनशिप. रक्ताचे नाते, ब्लड रिलेशनशिप. पुढचा शब्द आहे शिडी म्हणजे लॅडर. शिडी म्हणजे लॅडर. नेक्स्ट आहे शिडीची पायरी म्हणजे स्टेप ऑफ अ लॅडर. शिडीची पायरी म्हणजे स्टेप ऑफ अ लॅडर. नेक्स्ट आहे शिडीवरून पडणे म्हणजे टू फॉल ऑफ अ लॅडर. शिडीवरून पडणे म्हणजे टू फॉल ऑफ अ लॅडर. नेक्स्ट आहे डोकेदुखी म्हणजे हेडेक. डोकेदुखी, हेडेक. पुढचा शब्द आहे डोके आपटणे म्हणजे टू डॅश द हेड. डोके आपटणे म्हणजे टू डॅश द हेड. नेक्स्ट आहे डोके गरगरणे म्हणजे टू फील गिडी. डोके गरगरणे म्हणजे टू फील गिडी. नेक्स्ट आहे डोके फिरलेला म्हणजे मॅड किंवा क्रेझी किंवा इन्सेन. ठीक आहे. डोके फिरलेला म्हणजे मॅड किंवा क्रेझी किंवा इन्सेन. नेक्स्ट आहे पोट. पोट म्हणजे द बेली किंवा स्टमक किंवा ॲब्डोमेन. ठीक आहे. पोट म्हणजे द बेली किंवा स्टमक किंवा ॲब्डोमेन. पुढचा शब्द आहे पोटाचा म्हणजे ॲब्डॉमिनल किंवा गॅस्ट्रिक. पोटाचा म्हणजे ॲब्डॉमिनल किंवा गॅस्ट्रिक. पुढचा शब्द आहे पोटदुखी म्हणजे स्टमक पेन किंवा स्टमकेक. ठीक आहे. पोटदुखी म्हणजे स्टमक पेन किंवा स्टमकेक. ठीक आहे. म्हणतो ना स्टमकेक. ठीक आहे. तर काय बोलायचं? तो शब्द स्टमकेक. पुढचा शब्द आहे पोटाचे स्नायू.
म्हणजे ॲब्डॉमिनल मसल्स. पोटाचे स्नायू म्हणजे ॲब्डॉमिनल मसल्स. नेक्स्ट आहे गर्भ म्हणजे एम्ब्रियो किंवा अनबॉर्न बेबी. गर्भ म्हणजे एम्ब्रियो किंवा अनबॉर्न बेबी. पुढचा शब्द आहे गर्भगृह म्हणजे सेंटम. गर्भगृह म्हणजे सेंटम. पुढचा शब्द आहे गर्भधारणा म्हणजे कन्सेप्शन. गर्भधारणा म्हणजे कन्सेप्शन. नेक्स्ट आहे गर्भधारणा होणे म्हणजे टू कन्सीव्ह किंवा बिकम प्रेग्नंट. गर्भधारणा होणे म्हणजे टू कन्सीव्ह किंवा बिकम प्रेग्नंट. बघा गर्भ या शब्दावरून किती प्रकारचे शब्द असतात. पुढचा शब्द आहे गर्भाशय म्हणजे युटरस. गर्भाशय युटरस. पुढचा शब्द आहे गर्भपात किंवा गर्भपतन म्हणजे एबॉर्शन किंवा मिसकॅरेज किंवा मिससुद्धा बोलतात. ठीक आहे. गर्भपात किंवा गर्भपतन म्हणजे एबॉर्शन किंवा मिसकॅरेज. नेक्स्ट आहे गर्भरोध म्हणजे काय? गर्भ रोधण्यासाठी त्याला म्हणतात कॉन्ट्रासेप्शन. ठीक आहे. गर्भरोध म्हणजे कॉन्ट्रासेप्शन. पुढचा शब्द आहे गर्भवती म्हणजे प्रेग्नंट वुमन. ठीक आहे. गर्भवती म्हणजे प्रेग्नंट वुमन. तर आता वेळ झाली आहे पटकन एक रॅपिड फायर राऊंडची. चला तर वेळ न घालवता स्टार्ट करूयात. अवाढ्य ह्यूज. अवाढ्यपणा इमेन्सिटी. घुसमट सफोकेशन. घुसमटणे टू बी सफोकेटिंग. टोक एक्स्ट्रीम किंवा पॉइंट. एका टोकास ॲट वन एक्स्ट्रीम, दुसऱ्या टोकास ॲट द अदर एक्स्ट्रीम. रक्त ब्लड. रक्तहीनता किंवा रक्ताची कमतरता अनेमिया. रक्तस्राव ब्लीडिंग. रक्ताचे नाते ब्लड रिलेशनशिप. शिडी लॅडर. शिडीची पायरी स्टेप ऑफ अ लॅडर. कळलं? शिडीची पायरी स्टेप ऑफ अ लॅडर. शिडीवरून पडणे टू फॉल ऑफ अ लॅडर. डोकेदुखी हेडेक. डोके आपटणे टू डॅश द हेड. डोके गरगरणे टू फील गिडी. डोके फिरलेला मॅड किंवा क्रेझी. पोट द बेली किंवा स्टमक. पोटाचा ॲब्डॉमिनल. पोटदुखी स्टमक पेन. पुढचा शब्द आहे पोटाचे स्नायू ॲब्डॉमिनल मसल्स. गर्भ एम्ब्रियो. गर्भगृह सेंटम. गर्भधारणा कन्सेप्शन. गर्भधारणा होणे टू कन्सीव्ह. गर्भाशय युटरस. गर्भपात किंवा गर्भपतन एबॉर्शन. गर्भरोध कॉन्ट्रासेप्शन. गर्भवती प्रेग्नंट वुमन. मित्रांनो, आज आपले वोकॅब्युलरी वर्ड्सचे 20 पार्ट्स पूर्ण झाले. मला खात्री आहे की तुम्ही या पार्ट्सची प्रॅक्टिस नक्कीच करत असाल. चला तर पटकन आजच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा. शिवाय बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. तर पुन्हा भेटूयात अल्पनीता शोच्या वोकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 21 मध्ये अजून काही मराठी शब्द इंग्रजीतून घेऊन. धन्यवाद.